श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत. श्रोते हो नमस्कार. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम. मॅडम, मासिक पाळी दरम्यान काही स्वच्छता पाळली नाही किंवा काही प्रमाणात दुर्लक्ष केलं तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का? त्याचे दुष्परिणाम हे अतिशय भयावह आहेत. म्हणजे त्याची भीती घेण्यापेक्षा मासिक पाळीतली काळजी का घ्यायची ह्याच्यासाठीचं मी सांगते. मासिक पाळीच्या दरम्यान काय होतं, गर्भाशयातून तो स्राव बाहेर पडत असतो. तो स्राव म्हणजे काय आहे, ते एक प्रकारचं रक्त आहे, त्या रक्तपेशी आहेत आणि हा स्राव अधिक कालावधी तिथे राहिला तर काय होणार आहे, गर्भाशयामध्ये इन्फेक्शन म्हणजे संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर आहे पुढे जे आपण म्हणतो की ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब्स म्हणतो, म्हणजे ज्याच्यामध्ये गर्भधारणा साठी जो म्हणजे बीज असतं ते वाहून नेलं जातं. तर ह्या ज्या फॅलोपियन ट्यूब्स आहेत, नंतर ओव्हरीज आहेत, म्हणजे जे अंडाशय आहे स्त्रियांमध्ये, तर तेही इन्फेक्शन, तो संसर्ग आहे तिथपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे काय आहे की मासिक पाळीची जर काळजी नाही घेतली तर गर्भाशयाच्या माध्यमातून पुढे हे पूर्ण जे आहे की ज्याला आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणतो, जो आपण जनन मार्ग म्हणतो, तिथे सगळ्या प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. मासिक पाळीच्या वेळी जर योग्य वेळी पॅड चेंजेस केले नाही, तिथली स्वच्छता घेतली नाही, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे बुरशीचं इन्फेक्शन त्या भागामध्ये जनन मार्गात होऊ शकतो. त्यामुळे स्त्रियांच्या अंगावरून पांढरा स्राव वगैरे जाण्याचे कंप्लेंट जास्त आहेत. तिसरं आहे की मासिक पाळीच्या वेळी जर आपण काळजी घेतली नाही तर त्वचेचं इन्फेक्शन त्या ठिकाणी होण्याची शक्यता जास्त आहे. तसंच आहे त्या ठिकाणी अल्सर होणं आहे, नंतर आहे घाणेरड्या वासाचा स्त्राव येणं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की ॲटोमॅटिकली त्या सगळ्याचा परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावरती होणार आहे. जसं मी मगाशी एक गोष्ट सांगितली की गर्भाशयातलं जे इन्फेक्शन किंवा संसर्ग हा पुढे जाऊन ज्या बीजवाहक नलिका आहेत फॅलोपियन ट्यूब, तर तो इन्फेक्शन आहे ते संसर्ग तिथेच राहतो आणि तो सततचा जर संसर्ग तिथेच राहिला तर त्या भविष्यामध्ये त्या ब्लॉक होऊ शकतात, बंद होतात आणि त्याच्यामुळे जे आवश्यक गर्भधारणेसाठी जे बीज आहे ते वाहून नेलं जात नाही आणि पुढे गर्भधारणा होण्यासाठी अडथळे येण्याची शक्यता आहे. बरं, यासाठी जे साहित्य वापरलं जातं म्हणजे पॅड वगैरे, ते कशा प्रकारचं वापरावं? सद्यस्थितीमध्ये जास्त आपल्याकडे आहे अवेलेबल ते आहे सॅनिटरी पॅड्स आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून थोडं ॲडव्हान्स आपण पाहणार आहोत ते आहे मेन्स्ट्रुअल कप्स आहेत आणि जे पारंपरिक पद्धतीने चालत आलेले आहेत ते आहेत म्हणजे कपड्यांच्या घड्या, त्याही वापरल्या जातात. तर सॅनिटरी पॅडचा वन टाईम यूज आहे, त्याला आपण डिस्पोजेबल म्हणतो, जे सहज अवेलेबल होतं, ट्रॅव्हलिंगमध्येही नेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे त्याचं डिस्पोज करणंही सोपं आहे आणि त्यामुळे ते कसं होतं की ते कम्फर्टेबल आहे मुलींना किंवा वर्किंग प्लेसला घराच्या बाहेर पडणाऱ्या स्त्रियांना. नंतर मेन्स्ट्रुअल कप म्हणून आहे, सध्या ॲडव्हान्समध्ये आहेत. मात्र मेन्स्ट्रुअल कप वापरताना त्याचा अभ्यास असणं, माहिती असणं खूप आवश्यक आहे, कारण ते फोल्ड करून जननमार्गामध्ये ठेवावे लागतात. मात्र त्याचं प्रॉपर क्लिनिंग म्हणजे व्यवस्थित त्याची स्वच्छता करणं किंवा पुढच्या मासिक पाळीत ते व्यवस्थित आधी उकळवणं, नंतर ते वापरणं, हेही करणं गरजेचं आहे. मात्र याच्यासाठी व्यवस्थित माहिती असणं, नंतर त्याला थोडंसं ट्रेनिंगची गरज आहे. तर तिसरं आहे ते म्हणजे पारंपरिक पद्धतीने वापरण्यात येणारं कॉटन पॅड्स, म्हणजे त्याला आपण कपड्याच्या घड्या. मात्र ह्यामध्ये एक प्रिकॉशन काय आहे, घेणं गरजेचं आहे. कपड्याच्या घड्या चांगल्या स्वच्छ पद्धतीने धुणं गरजेचं आहे. त्याच्याही पुढे आहे की ते धुतल्यानंतर जे आपण म्हणतो सनलाईट की जिथे जास्त तीव्र सूर्यप्रकाश आहे त्याच्यामध्ये वाळवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण सॅनिटरी पॅड, मेन्स्ट्रुअल कप आणि कॉटनचे कपडेही वापरू शकतो. अच्छा श्रोते हो, उद्याच्या कार्यक्रमात याविषयी अधिक माहिती घेऊया. नमस्कार. मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.